ऐका ना, प्रवचन सांगणारे किंवा हरिभक्त परायण म्हणून जे लावतात ते आपला भक्तीचा महासागर निर्माण करतात, समाजाचं प्रबोधन करतात. आणि तुम्ही जे म्हणताय ना की धर्म जगला पाहिजे, धर्माचं रक्षण ते करतात, तिथं येणारा प्रत्येक माणूस हा विचारांचं प्रबोधन त्या ठिकाणी करतो आणि ते स्वीकारतो सुद्धा. आणि तुम्ही ज्याला स्वतःला जर धर्मरक्षक म्हणत असाल तर मग तुम्ही आम्ही नथुराम गोडसे व्हायला तयार आहे असं म्हणणं म्हणजे तुम्ही ज्या विचाराचं समर्थन करताय त्याचा आणि संत परंपरेचा संबंध आहे. अजून दुसरी गोष्ट, कुठलाही वारकरी संप्रदायातला माणूस, मग तो प्रवचन सांगणारा असू द्या किंवा साधा वारकरी असू द्या, एक गोष्ट लक्षात घ्या, माझा ऐका, की तो माणूस कधीही कुठल्याही राजकीय पक्षाचं नेत्याचं अजिबात समर्थन करत नाही. वारकरी संप्रदायाचा आणि राजकारणाचा काडीचाही संबंध नाही. तुम्ही गडबड करू नका मध्ये. आता जो राजकीय अभिनिवेश डोक्यात ठेवून जो काम करतोय ना, तो या वारकरी संप्रदायाचं भांडवल करून धर्माच्या नावावर ही जागृत असलेली लोक आपल्याकडे ओढायची आणि त्याला आपल्या विचारायचं करायचं आणि त्याला हिंदुत्व म्हणायचं. हे धंदे करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून पण जो व्यक्ती गोडसेचं समर्थन करू शकतो किंवा राजकीय लोकांचं समर्थन करू शकतो तो त्या संत परंपरेचा, प्रवचनकाराचा किंवा कुठल्याही गोष्टीचा काही संबंध नाही. जाणीवपूर्वक तुम्ही वाद धर्माकडे घेऊन जाताय, तुम्ही वाद राजकीय भांडवल म्हणून करताय आणि तुम्ही धर्मरक्षक म्हणताय, प्रवचनकार म्हणताय. हे स्तोतांड आहे आणि याचं समर्थन नाही होणार, निषेधच होणार. पण ज्या कुठल्या वारकऱ्याला किंवा प्रवचन करणाऱ्याला त्याच्या कार्यक्रमामध्ये जर कोण विरोध करत असेल तर हे साफ चुकीचं आहे, या मताचा मी आहे. रामकृष्ण हरी. जय शिवराय.